जर्मन क्रिकेट संघ टायगर या टीमने आता ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आर्मी 11 सुन्नापाडा आणि त्यांचे विपक्ष फाईट करेल टीम हरिग्राम. दोन्ही असे तुल्यबळ संघ आहेत. दादा दिग्गज मातब्बर खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. आणि नक्कीच आपण 4 षटकांमध्ये हाय स्कोरिंग मॅच जी मात्र इमॅजिन करू शकतो. पहिला सामना लो स्कोरिंग होता, पण अगदी या पिच वरती आपण पाहिलं तर पिच अप्रतिम आहे. बॅटिंगला अनुकूल अशी ही पिच पाहायला मिळते आणि ग्राउंड देखील छोटा आहे, त्यामुळे धावा जास्त बनू शकतात. धावा बनू शकतात. पाहूया किती धावा बनतात. दोन्ही संघांना असेल यानंतरची मॅच सापडे आणि त्यांचे विपक्ष खेळतील नावाली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे, रिपोर्टिंग करायचे आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर. टीम नवाली आणि टीम सापडे, बोथ द टीम कॅप्टन शुड बी रेडी. आणि विनंती असेल आमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सूचना आलेली आहे, ज्या गाड्या आहेत त्या आपण रोडवरती पार्क करायच्या नाहीयेत. कुठल्या प्रकारची आमच्या व्यवस्थापन समितीला अडचण होईल अशा प्रकारचं कृत्य करू नका, विनंती असेल. येस, पंचांचा हिरवा कंदील आलेला आहे. द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिलाच बॉल फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. एलिव्हेशन जास्त आहे, डिस्टन्स किती असेल. चेंडू फसलाय आणि इथे झेल पण टिपली जाते. अप्रतिम झेल पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन झालेलं आहे. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज चिरागने विकेट कॅरी केली आहे. आणि जर विचार केला फलंदाजांचा तर फलंदाज सचिन देखील बाद झाला. हरिग्राम टीमचे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे. एलबीडब्ल्यू विकेट असेल, या स्पर्धेचा नियम आहे एलबीडब्ल्यू विकेट असेल याची नोंद करून घ्यायची आहे. सुपान आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. वन डाऊन वरती शुभम, आता स्ट्रायकर एंड वरती गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. चिराग फटका चांगला आहे, ऑन साइडला वळवलाय, चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग ऑन ला क्लिअर करा, सीमारेषा कल्ली वेडगे. इथे या इनिंगचा पहिला ब्लास्ट आलेला आहे. फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार. विकेट आणि त्यानंतर सुरेख प्रकारचा कमबॅक. षटकार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, स्ट्रेट आहे, चेंडूला फेकून दिलाय ऑफ साइडला. वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असतील, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 या आकडेवरती. 7 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी बाद झाला सचिन, पण त्यानंतर डाव सावरत असताना शुभम आपल्याला पाहायला मिळतील. कूल अँड काम बॅटिंग जी मात्र नक्कीच ट्रेडमार्क आहे या संघाची आणि या फलंदाजाची, आणि तशा प्रकारे कामगिरी शुभमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. सोपान आता स्ट्रायकर एंड वरती असतील, त्यांच्या समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील चिराग, आणि चिरागला देखील आता मात्र कमबॅक करावा लागेल, कारण 3 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्यात. इथे टाकलेला बॉल तेच तर्रार चेंडू होता. बॅट्समन बीट झाले, एसटी रक्षक बीट झाले, चेंडू गेला जो मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये. थर्डमॅन आणि फायनल लेगचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला जज करतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल पाहायला मिळेल. बाईची एक धाव एक्स्ट्रा ऍड अवंतरची, आणि धावसंख्या धावफलकावरती या एक धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन द बोर्ड, 8 धावा धावफलकावरती. एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जस्यास तसं उत्तर. ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर षटकाराने रिप्लाय दिला, पण षटकाराला रिप्लाय देत असताना पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आणि सिंगल असे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज चिरागच्या माध्यमातून टाकले गेलेत. पुन्हा एकदा
गोलंदाज चिराग सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. 5व्या चेंडू जो मात्र मार्गस्थ असेल तोच टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. इथे फटका चांगला ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दाखवली. फिल्डर होते आणि फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावरती. इथे वरती आले फक्त आणि फक्त दिशा दाखवली. बॅकफुटला आले. रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. 2 धाव कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तेच तर्रार सुरुवात शुभम आणि सोपान यांच्या माध्यमातून नक्कीच मिळाली, जी मात्र हरिग्राम संघाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना हरिग्राम संघाची असेल, जी मात्र 16. द्वितीय षटक घेऊन येतोय प्रथम. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज प्रथम पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. पहिलं षटक काहीसं महागडं ठरलंय, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च झाला. जम्याची बाजू ही आहे की पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली. इथे टाकलेला बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. व्हाईट +1 या एकूण 2 धावा अवंतरच्या ऍड होतील. एक तर कर्ज बाजारी त्या दुसरा शेजारी अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्यात, पण त्यासोबत एक्स्ट्राच्या या 2 धावा कुठेतरी जखमेवरती मीठ चोळायचं काम करतील. धावसंख्या असेल 18. RM11 सोनापाडा आणि त्यांचे विपक्ष हरिग्राम अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. मॅच रफ आणि टफ, मॅच हाय आणि वोल्टेज असेल यात ती मात्र शंका नाहीये, कारण दिग्गजांनी भरलेला हा दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. समजा 4 षटकांचा चेजिंग कंपल्सरी, लेग बिटवीनची विकेट या स्पर्धेमध्ये आहे, अशी स्पर्धेची नियमावली. चेंडू बॉडीला ब्रश झालाय. सिंगलची मागणी केली आणि बघता बघता सिंगल धाव देखील कंप्लीट. येस, लेग बायच्या स्वरूपात एक धावची मात्र ऍड होईल आणि संघाचं अकाउंट पुढे जाईल. बघता बघता धावपटलावरती धावा मोहरलेल्या आहेत. 19 रन ऑन द बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धावा, पण त्यानंतर वाईड वरती एक एक्स्ट्रा एकूण 2 धावा ज्या मात्र इलिगल चेंडूवरती आले आणि त्यानंतर पहिला लिगल डिलिव्हरी पडली, त्यावरती चेंडू बॉडीला धडकला आणि त्यानंतर घेतलेली ही लेग बायची सिंगल आणि धावसंख्या धाव फलकावरती 19. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. म्हणतात ना की अंतरुण पाहून पाय पसरलं पाहिजे, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक चेंडूच्या मेरिट नुसार तुम्हाला खेळणं गरजेची आहे. प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकारासाठी नसतो. काही चेंडूवरती सिंगल डबल देखील घेणं गरजेचं आहे. इथे फटका दर्जेदार पाहायला मिळतोय जो मात्र हरिग्राम गावाचा ब्रँड आणि चेंडूला फेकून दिलंय सरळ काउस कॉर्नर. सीमारेषा पलीकडे दर्जेदार चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार 25 धावा धाव फलकावरती. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फटका पाहायला मिळतोय सरळ सीमारेषा पलीकडे. अनदर बिग इट इज आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. अप्रतिम बॅटिंग, चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते सोपानच्या माध्यमातून. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू आंधी तो मैं तूफा और तू तूफा तो मैं आग का दर्या असं म्हणत असताना शुभम आणि सोपान पाहायला मिळतील. शुभमच्या माध्यमातून 2 षटकार आले. सोपानच्या माध्यमातून देखील 2 षटकार पाहायला मिळतील आणि धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 31 आकड्यावरती. यापुढील होणार सामना नावाली आणि त्यांच्या विपक्ष खेळतील सापडे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचे विनंती असेल. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. नावाली टीमचे कॅप्टन आणि सापडे टीमचे कॅप्टन
Both the team captain should be ready near the toss box. आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. टॉनबॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक अशा रीतीने आपण पाहू शकतो दुसरं समाप्त. आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम हरिग्राम संघाची असेल. RM11 सोनारपाडा या संघाच्या विरुद्ध खेळत असताना ते म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा, 31 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम हरिग्राम. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज शुभम. बॅकफुटला आले, फक्त आणि फक्त दिशा दाखवली. व्हॉट अ शॉट, टायमिंग प्रॉपर, प्लेसमेंट बेमिसाल, चेंडूला फेकून दिले सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 37. स्लोवर वनचा वापर, स्लोवर बाउन्सरचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्सर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. 1 फॉर दी ओव्हर असं कॉल देखील पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या धावफलकावरती अशा रीतीने 38. 38 धावा, 38 धावा धावफलकावरती. मिनिमम टू मिनिमम तुम्हाला या ग्राउंड वरती 50 रन्स बनवणं गरजेचं आहे. आणि त्याचा पाठलागच हरिग्राम संघ करतोय. वॉट बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग जी मात्र या फलंदाजांच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. फंबलनेस पाहायला मिळालं. बॅकिंग चांगली स्वानंद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत घेतलेले या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 40. 40 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक दोघांमध्ये नक्कीच आपण पाहू शकतो. यष्टीरक्षकाने कॉल केला आणि कॅच देखील घेतली. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि फॉलो थ्रूची गरज होती. तो फॉलो थ्रू RM11 सोनापाडा संघाला मिळालेला आहे. फलंदाज बाद झालाय. बिग विकेट डाऊन. फलंदाज शुभमची खेळी संपुष्टात. शुभमला पाठवावं लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. फलंदाज बाद. विकेटचं बटन. चाळीस धावा, 40 रन्स. इथे टाकलेला बॉल फंबलनेस यष्टींच्या मागे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आत्मकथित धाव होती आणि फलंदाज झाले तर आउट. बॅक टू बॅक सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा विकेट. पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवरती अगदी कॅच पकडली आणि दुसरा विकेट जो झाला तो रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद झाले. बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा लागतो आणि संघाला लागलेला झटका क्रमांक 3. फलंदाज अनुची खेळी संपुष्टात. अनुला परतावं लागते टुवर्ड्स द पवेलियन. ही धाव नव्हती. धावायचा प्रयत्न होता. म्हणतात ना दिल मागे मोर, लालच बुरी बला आहे. आणि तेच त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. जिथे धाव नव्हती तिथे धावायचा प्रयत्न केला आणि फलंदाज देखील बाद झाले. आल्या पावली परतावं लागते फलंदाज अनुला. बॅटर विशाल आणि विशालला साथ द्यावी लागेल सोपान यांची. सोपान आणि विशाल कशा प्रकारची कामगिरी करतात हरिग्राम संघासाठी. आतापर्यंत षटकातील 4 चेंडू झालेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामधील शिल्लक. फटका मिस टाइम आहे. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. सिंगल कंप्लीट आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक असतील. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 41. 41 या आकड्यावरती. 41 रन ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अजून एक चेंडू या षटकामधील शिल्लक आहे. तेच टाकण्यासाठी गोलंदाज करण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या समाप्तीने षटक क्रमांक आपण पाहू शकतो
तिसरं समाप्त आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम हरिग्राम संघाची धावसंख्या आहे जी मात्र 3 गडी बाद 41. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रितेश आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक कोड्यातील पहिलं, सांघिक कोड्यातील चौथं, शेवटचं, अखेरचं, निर्वाणीचं, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं, हाणामारीचं षटक मार्गस्थ. अप्रतिम गोलंदाजी. तेच तर्रार चेंडू होता. वेगाची भीती, वेगाचं भय काय असतं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये रितेशनच्या माध्यमातून. डॉट बॉलची होते समाप्ती. डेथ ओव्हर मार्गस्थ आहे आणि डेथ ओव्हर ज्यावेळेस मार्गस्थ असतं त्यावेळेस तेच तर्रार गोलंदाजी करणं गरजेची आहे. त्यांच्या समवेत जर विचार केला तर प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ आणि प्रॉपर टप्पा देखील असणं गरजेचं. इथे स्लोवर वनचा वापर केला होता. व्हेरिएशन आहे आणि व्हेरिएशन नक्कीच तुम्हाला डेथ ओव्हर मध्ये सरप्राईज समोरच्या खेळाडूला करतात आणि नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल असेल. पहिला चेंडू तेज तर्रार, दुसरा चेंडू स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशनचा वापर केला. पाहूया तिसरा चेंडू कशा प्रकारे असतोय गोलंदाज सज्ज रितेश. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, फक्त आणि फक्त एसटी रक्षक आणि गोलंदाजामध्ये खेळ चालू आहे असं वाटतंय. RM11 सोनारपाडा संघाने काय कमबॅक केलाय, कारण जर विचार केला पहिल्या 2 षटकांचा तब्बल 31 आल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूंमध्ये 9 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर सुरेख प्रकारचं कमबॅक केलं. आतापर्यंत टोटल 7 चेंडू झाले आणि 7 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली आहे RM11 सोनारपाडा या संघाने. इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची होते समाप्ती. सलगचे 4 चेंडू या षटकातील डॉट आलेत आणि मागील 5 चेंडू जर मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूचा विचार केला तो देखील डॉट होता. अप्रतिम कमबॅक, चांगल्या दर्जाचा कमबॅक पाहायला मिळतो. 41 धावा वरती जो मात्र हरिक्रम संघ अडकलाय. बॅरियर आलाय, बॅरियर तोडू शकेल का? इथे बॅटीची कडा होती. इष्टांच्या मागे चूक पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 43. 43 धावा, 43 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग एज वी सीन इन द प्रोग्रेस. बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. मेल सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव देखील कंप्लीट. जोपर्यंत चेंडूची उचलून फेक होईल 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहू शकतो 4थं समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना हरिग्राम संघाची धावसंख्या आहे जी मात्र 45-45. विजयासाठी राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सुनपाडा संघाला 24 चेंडू 46 धाव्यांची गरज आणि या धावा चेच केल्या जातील, या धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक सर नितीन काळन सरांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्न. 45 धावा इथे उभारल्यात त्या हरिग्राम संघाने आणि 46चं लक्ष येते राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा संघासमोर. 46 कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 46 धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये. चला नावालीचे कॅप्टन या आणि
सापार्डे दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. नावाली आणि सापार्डे. पहिली मॅच होती, मात्र थोडीशी ऍडजस्टमेंट होती, त्यामुळे मॅच तिसरी तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळी क्रिकेटमध्ये इन्फॉर्म संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नावाली नवनाथ साळुंके यांचा संघ, त्यांना फाईट करेल तो सापार्डे. चं टार्गेट आहे. 2 षटकात 31 होत्या, मात्र त्यानंतर खूप चांगला कमबॅक केला रितेश मात्रेने. शेवटचं षटक खूप चांगलं फेकलं. चला बॅट्समन पाठवायचे लगेच. 4 ओव्हरची मॅच आहे. 46 टार्गेट आहे. सलामी जोडी आपण पाहतोय. विराज ठाकूर आणि करण सलामीला येत आहेत. चला सापाडे संघ, कॅप्टन या लवकर. चला मॅच लगेच सुरू करायची. फिल्डिंग लावायची हरिग्राम संघ. 46 टार्गेट आहे. पुढची मॅच सापाडे विरुद्ध नावाली. दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे टॉस साठी. पहिल्या 5 सामन्यांसाठी आपण नियम पाहिला तर जो संघ जास्त धावा उभारेल त्या संघाला बाय मिळेल, लक्षात घ्या. पहिल्या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच होती, मात्र ती मॅच शेवटच्या चेंडूवरती जिंकली जयहनुमान टायगर संघाने. त्यामुळे त्यांच्या 30 धावा चेस केल्या होत्या त्यांनी. इथे 46 करायचे आहेत. सर्वाधिक धावा जर तुम्ही कुठताय, पहिली मॅच जिंकताय, तर बायचे चान्सेस तुम्हाला राहू शकतात या स्पर्धेमध्ये. चला सापाडे संघ आपण रिपोर्टिंग करा लवकर लवकर. नावालीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. चं टार्गेट आहे. अनु येतात पहिले षटक घेऊन हरिग्राम संघाकडनं. 46 संरक्षण करायचे. गेम ऑन. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत, कार्पेटच्या साह्याने खेळताय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केले ते. आणि आता कदाचित तिसरी मिळेल. आणि 3 धावा इथे मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती. चांगली सुरुवात झाली राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनापाडा या टीमची, कारण की 46 त्यांना चेस करायचे आहेत. विराज ठाकूर स्ट्राईक एंडला येत आहेत. करणला 3 धावेने करणने खातं उघडले. तर चला सापाडे संघ, आम्ही वारंवार सूचना करतोय, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, आणि ऑलरेडी नावाली संघ इथे उपस्थित झालेले आहे. अनु इथे बॅटची कडा आणि फलंदाज बाद. विराज शून्यावरती बाद होत आहेत. राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाला पहिला धक्का. 3 या धावसंख्येवरती विराज खातं उघडता आलं नाही या मॅच मध्ये विराजला, आणि तो मात्र इथे तंबूच्या आशया परतलाय. अनुला मिळणार आहे पहिलं यश. प्रथम येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. खेळपट्टीचा आपण पाहिलं ना, पहिल्या मॅच पासून जर विचार केला प्रसन्न, तर चेंडू पडल्यानंतर भरपूर वेगाने येतो. कारण यष्टीरक्षक बघा किती लांब आहेत. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की इतकं सोपं नाही आहे खेळपट्टीवर बॅटिंग करणं. कारण 46 चेस करायचे आहेत. 30 बनवायला कठीण गेले होतं टायगरला पहिल्या मॅच मध्ये. अनु गोलंदाजी मार्क वर, राईट ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. प्रथमच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. षटकाराने खातो करते. तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागली प्रथमची.
धावसंख्या 9, एक गडी बाद. राकेश म्हात्रे 11, सोनारपाडा 46 चेस करायचे, 46 धावा चेस करायचे. अजून एक चेंडू मिड विकेटच्या वरून जाईल. अनुच्या विरोधात ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रथमच्या बॅट मधनं. जबरदस्त बॅटिंग प्रथमच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. एकदा वेगाने पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 17. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले. किंग ट्रॉफी मध्ये आपण पाहिले केतन म्हात्रेने 8 चेंडू मध्ये 8 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धापलकावती लागल्यात. एक गडी बाद. RM11 अर्थातच राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनापाडा संघ तुम्ही पाहतायत. 46 चेस करायचे आहेत. 18 चेंडू मध्ये अजून 29 धावांची गरज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करत असताना अजून आपण समीकरण पाहिलं. 18-29 पहिली मॅच 6 चेंडू 3 धावांची गरज असताना पहिली शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच गेली होती. खूप चांगलं व्यासपीठ तुम्ही पाहतायत कमलाकर भोईर यांच्या माध्यमातून. ब्रदर्स ट्रॉफी 2022 किरण म्हात्रे केतन म्हात्रे 2 बंधुराज तुम्ही पाहतायत. 18 चेंडू मध्ये 29 करायचे अजून कंपल्सरी चेसिंग आहे. नवाली संघ सुद्धा इथे उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत. काही क्षणात सापाटे संघ सुद्धा इथे दाखल होईल. तर 18 चेंडू मध्ये 29 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. चेंडूची मागणी मात्र केली जाते. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवले जात आहेत आयोजकांच्या वतीने. ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणात सुद्धा पाहिलं होतं. टेनिस बॉलच्या अनेक स्पर्धा होतात. पंच वाईट चिकून करतायत. सचिन आले गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू कार्पेटच्या साह्याने घेतात. स्वतः सचिन चेंडू मागे धावतायत. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. बघायचं आता तिसरी धाव पूर्ण होईल का. फक्त करण थांबवत आहेत प्रथमला. 2 धावा बघा करणने कॉल दिला. करणला माहिती इथे बॅकअप नाहीये. त्यामुळे 2 धावा सहज पूर्ण आल्या. धावसंख्या 20-26 अजूनही करायची त्या मॅच मध्ये. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 26. मॅच थोडीशी सोपी झाली. टीम राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा या संघासाठी 46 चेस करायचे आहेत. गोलंदाज सचिन डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. 46 धावांचे संरक्षण करायचे. इथे मात्र चांगला चेंडू होता. पण थोडासा बाहेर निघाला त्यामुळे करण इथे बेट झाले. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 20. जणू काय ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीचा चेंडू आहे. डॉट बॉल. किरण म्हात्रे तुम्ही पाहतात बिनपंचाच्या भूमिकेत. स्क्वेअरलेगचे पंच सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन. आजही खूप चांगलं क्रिकेट ते रोहिंजन संघासाठी खेळत असतात. एक फिरकी गोलंदाज आणि तेवढे चांगले फलंदाज सुद्धा आहेत. या विभागात जेव्हा जेव्हा स्पर्धा होते सातत्याने तुम्ही त्यांना पाहत असता. अजून एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू करणला इथे बीट केले बघा. थोडस संघर्ष करावा लागतोय. 20 धावा झालेत. 46 टार्गेट आहे. 26 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. नवनाथ साळुंके यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे. 3 चेंडू डॉट गेले होते आणि त्याचा कुठेतरी दबाव तुम्हाला करणवरती पाहायला मिळाला आणि इथे मात्र करणची खेळी समाप्त होईल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय RM11 सोनापाडा संघाला. 20 या धावसंख्येवरती चांगलं कमबॅक केलंय. अजूनही 13 चेंडू मध्ये 26 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. प्रथमच्या बॅटमधून 2 षटकार आले. तो प्रथम अजूनही मैदानाच्या आतमध्ये
आणि नवीन फलंदाज रितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला सापाडेचे कॅप्टन या अतुल. नावालीचे कॅप्टन ऑलरेडी आलेले आहेत. रितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 13 चेंडू 26 करायचे आहेत. प्रथमच्या बॅटमध्ये 2 षटकार. पण सचिनने काय कमबॅक केलंय. पहिला वाईट होता सचिनचा चेंडू, त्यानंतर 2 धावा दिल्या. म्हणजे एका चेंडू सचिनने 3 धावा दिल्या होत्या. त्यानंतर 4 चेंडूमध्ये सचिनने एकही धाव दिली नाही. एक विकेट सुद्धा सचिनला मिळाली. फिरकी गोलंदाज आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा त्यांना होतोय. इथे घुटना टेक, तमाशा देख. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. 26 धावा झाल्या आहेत. 12 चेंडू मध्ये आता 20 करायचे आहेत. टीम अरेब 11 सोनापडाला आणि हेच फटक्यांसाठी रितेश म्हात्रे जाणले जातात. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आजही आम्हाला आठवते. उंबरली चषक. एका षटकात 30 धावांची गरज होती आणि त्या 30 धावा रितेश म्हात्रेने बनवत असताना अरेब 11 सोनापडा ती मॅच जिंकून दिली होती. तोच रितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक विक्रम त्या खेळाडूच्या नावावरती अनेक वेळा संघ अडचणीत असताना आरएम 11 संघाला बऱ्याचशा मॅचेस रितेश म्हात्रेने जिंकून दिल्या. बघायचं ही मॅच तो जिंकून देईल का. 12 मध्ये आता 20 करायचे आहेत. थोडीशी चर्चा ते प्रथम सोबत करतायत कारण त्यांना माहिती आहे प्रथम एक यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्यासोबत चर्चा करणं गरजेचं आहे. पुढची मॅच सापार्डे विरुद्ध नाबाली. दोन संघामध्ये टॉस सुद्धा होईल. धनंजय येत आहेत तिसरं षटक घेऊन. कंपल्सरी चेसिंग आहे. 12 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. मात्र या स्पर्धेचा नियम आहे पहिल्या 5 मॅच मध्ये जो संघ सर्वाधिक धावा कुठेल त्या संघाला बाय मिळेल हे लक्षात असू द्या. एक नवीन नियम तुम्हाला पाहायला मिळतोय. 26 झाल्यात. 12 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. किरण म्हात्रे सरांचा वाईटचा इशारा येतोय. तर चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा 19 करायचे आहेत. मॅच थोडीशी सोपी झाली आहे. जरी चेसिंग कंपल्सरी 12 चेंडू मध्ये 19 करायचे आहेत. सापाडे संघ सुद्धा इथे दाखल झालाय. त्यांचे हार्दिक स्वागत अतुल पाटील आणि कंपनी. इथे मात्र प्रचंड वेग होता. इथे मात्र प्रथम भेट झाले. ज्या प्रथमच्या बॅटमध्ये 2 षटकार आले. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 रन बनवायचे आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे खेळावं लागेल कारण की 11 मध्ये 19 करायचे आहेत. हा चेंडू हातावरती नियंत्रण नाही. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे पण त्याने वाईट घोषित केलंय. 1 बाउन्सची वॉर्निंग करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता 18 करायचे आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते ग्रामीण टेनिस लीगच्या माध्यमातून. आमचे मित्र तेजस भोयर यांच्या माध्यमातून. इथे मात्र फटका चांगला आहे. प्रथमच्या बॅट मध्ये येतो हा मिड विकेटच्या वरून सुपर षटकार. इथे मात्र हा चांगला चेंडू होता. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. तर चला टॉस या अतुल. 4 ओव्हरची मॅच असेल पुढची. चेसिंग कंपल्सरी असेल आणि पहिल्या 5 सामन्यांसाठी लक्षात घ्या नियम आहे जो संघ जास्त धावा उभारेल तो संघाला बाय मिळेल. लक्षात घ्या. आणि इथे बिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि प्रथम नाराज आहेत. प्रथमची विकेट इथे मिळाली आहे. गोलंदाज धनंजयला. फलंदाज बाद. आपण टॉस करूया. वामन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. चौतीस धावा झाल्यात. 12 हव्यात. रितेश चेसिंग कंपल्सरी. नावाली संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. बघा पुन्हा नियम सांगतोय कंपल्सरी चेसिंग आणि पहिल्या 5 मॅच मध्ये जो संघ जास्त धावा उभारेल त्या संघाला बाय मिळेल. लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचा ड्रॉ होणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं 10 संघ असतात त्यावेळी 5 संघ येतात. ड्रॉ उडवला जातो. एका संघाला बाय मिळते. आता तसं नाहीये. लक्षात घ्या. 12 रनची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 12 कंपल्सरी चेसिंग. आता मात्र चिराग आलेत. बाबू या नावाने सुद्धा प्रसिद्ध. 2 भावंड सातत्याने राकेश म्हात्रे सोनापडा संघाला त्यांचं खूप मोठं योगदान असतो. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो. किंग ट्रॉफीचा चॅम्पियन संघ सुद्धा ज्यावेळी झाला होता आरएम 11 सोनारपाडा टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर जल्लोष आपण पाहिला होता. हा चेंडू उशिराला. बॅट चिरागच्या अगोदर फिरली. 7 चेंडू आणि आता 12 धावांची गरज या मॅच मध्ये.
माझा जोपर्यंत रितेश मात्र मैदानात आहे कधी ते मॅचला कलाटणी देतील. आणि रबर बॉल क्रिकेट असा फॉर्मॅट आहे दीपेश ज्यामध्ये आपण कोणती आकाशवाणी करणं चुकीचं आहे. मग टेनिस असो रबर बॉल असो मात्र रबर बॉल कधी काय होऊ शकतं. चांगल्या गोलंदाजाला मात्र मार पडतो. हे क्रिकेटचं रबर बॉलचं वैशिष्ट्य आहे पावसाळी क्रिकेटचं. हा चेंडू फटका चांगला आहे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी झाली. 2 धावा मिळाल्यात आणि ते षटक समाप्त होईल धनंजयचे. 3 षटकात धावा झाल्या 36 12.00 च्या सरासरीने. चेंडू शिल्लक आहेत 6 आता धावा करायचे 10. पुढच्या मॅच मध्ये नाबालिक संघ टॉस विन आहे त्यांना फाईट करेल तो कुशल स्पोर्ट्स सापाडे पिंट्या पाटील यांचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नवनाथ साळुंके यांचा संघ आहे. टॉस झालेला आहे. तर निल्सन मडवी आगमन होते. निल्सन मडवी स्वागत आहे आपलं. रेबाल या बैलाचे खूप मोठे फॅन आहेत. मला वाटतं मालक सुद्धा आहेत. निल्सन सुद्धा रेबलच मला वाटतात की त्यांची शरीरदृष्टी आपण पाहिली आणि एक हसमुख चेहरा आहे. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो मित्रांनो. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. तर 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा थोडंसं. हरिग्राम संघ थोडं सहकार्य करा कारण की 10 संघ आहेत त्यामुळे तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. राहुल येत आहेत शेवटच्या षटकातून. एक आमचे राहुल पवार ज्याला किंग मैदानामध्ये पहिली करिअरची बाईक मिळाली. ते रितेश मात्रे ऑन फायर छोट्याच्या बॅट मध्ये येतोय. मॅच खुली करणारा हा षटकार. आता 5 चेंडू मध्ये फक्त 4 करायचे. मी मगाशीच उल्लेख केला अनेक मॅचेस रितेश मात्रेने RM 11 सोनापडाला जिंकून दिलेले आहेत. त्याच रितेश मात्रेच्या बॅट मधून हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. तरी चांगली बॅटिंग तो करतोय. हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. पहिल्या 2 चेंडू मध्ये 7 आल्या त्यामुळे 4 मध्ये आता 3 करायचे आहेत. मात्र चेसिंग कंपल्सरी आहे. टॉस नावालीने जिंकलाय. नवनाथ साळुंके काय निर्णय काय आपला? गोलंदाजी जबरदस्त कारण की उसरगडच्या मैदानात आपलं मनोगत सुद्धा नवनाथ साळुंके एक चांगले अप्रतिम समालोचक आहेत. त्यांचा आवाज आम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा ऐकलाय. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज सातत्याने आम्ही ऐकलाय. मात्र थोडेसे जॉब मध्ये थोडेसे दूर गेले समालोचन क्षेत्रापासून. इथे झेल ड्रॉप झालाय मला वाटतं. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे मिळेल. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. तर एक धाव चिरागला मिळाली. झेल ड्रॉप झालाय. 2 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 3 चेंडू 2. एक धाव इथे मिळाले आणि आता 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. 2 चेंडू एका धावेची गरज आहे. मागची मॅच सुद्धा अशीच झाली होती. शेवटच्या चेंडूमध्ये मॅच गेली होती मात्र मॅच अखेर जर्मन क्रिकेट संघ टायगरने जिंकली. टायगर म्हटल्यानंतर आमचे मित्र सुशील पाटील सध्या भरपूर सपोर्ट त्यांचा आम्हाला असतो. 2 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेसिंग त्यामुळे 1 धाव करावीच लागेल RM 11 सोनारपाडाला. डिफेन्स क्रिकेट थोडेसे खेळत मात्र इथे बघायचंय गोलंदाज राहुल 2 चेंडू डॉट फेकून ही मॅच जिंकून देईल का हरिग्राम संघाला? हे सांगणं थोडंसं कठीण आहे मात्र क्रिकेट आहे. आणि इथे फलंदाज बाद झालाय. म्हणजे प्रसन्न पहिली मॅच जशी झाली होती 1 चेंडू एका धावेची गरज होती कंपल्सरी आणि तशीच मॅच दुसरी तुम्हाला पाहायला मिळते. एक चेंडू आणि आता एका धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच. पहिली मॅच अशीच झाली होती. आणि यानंतर इन्फॉर्म संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नाबाली संघ राहुल पवार अँड कंपनी. ही मॅच जबरदस्त झाली आहे. पहिली मॅच अशीच झाली होती टायगर विरुद्ध वडवली सी. एका चेंडूत एका धावेला क्रिकेटमध्ये भरपूर महत्व आहे. कंपल्सरी चेसिंग असतो ना मित्रांनो त्यावेळी एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची असते. आणि आता कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 1 धाव करावीच लागेल.
तर ज्यावेळी तुम्ही डिफेन्स क्रिकेट खेळता त्यावेळी कदाचित तुम्हाला त्याचा धोकाही होतो. निल्सन मडवी पहिली मॅच अशीच झाली होती, 1 बॉल 1. आताही तशीच मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. जबरदस्त मॅच हरिग्राम वर्सेस RM11 सोलारपाडा. निल्सन एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. इन्फॉर्म आणि इथे फटका चांगला आहे. मॅच जरूर षटकाराने फिनिश केली, मात्र मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. रितेशला आत्मविश्वास होता की मी मॅच फिनिश करेल. त्यामुळे त्याने 3 चेंडू 2 धावांची ज्यावेळी गरज होती 1 धाव घेतली. पुन्हा स्ट्राईक चिरागकडे गेली, पुन्हा स्ट्राईक त्यांनी घेतली आणि आता मात्र अखेर षटकार ठोकलाय. तर रितेश मात्र ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आशिष दादांच्या शुभ पण मॅन ऑफ द मॅच रितेश या मॅन ऑफ द मॅच. तर संदीप मडवी भालगावच्या यांच्याकडनं सोनापडा टीमला शुभेच्छा येत आहेत. स्वागत आहे संदीप मडवी आपलं.